कधी-कधी आयुष्य असं होतं, शांत राहूनही दुःख संपत नाही. अन्याय समोर उभा असतो आणि आपण फक्त सहन करत राहतो. तेव्हा मन विचारतं, शांत राहायचं की ठाम उभं राहायचं? आणि त्या क्षणी जागृत होते शक्ती, देवी कात्यायनी. सिंहावर आरूढ, हातात तलवार, डोळ्यात न्यायाचा अग्नी. कात्यायन ऋषींच्या तपस्येतून प्रकट झाली ही महाशक्ती. देवांच्या तेजातून जन्मलेली, अधर्माचा अंत करण्यासाठी. महिषासुराचा अहंकार संपूर्ण सृष्टीला त्रास देत होता. देव भयभीत झाले, सृष्टी संकटात सापडली. तेव्हा रणांगणात उतरली देवी कात्यायनी. असुरांवर तुटून पडलं तिच्या पराक्रमाचं वादळ. महिषासुराने रूप बदलली, पण देवी अढळ राहिली. एका निर्णायक क्षणी तलवारीने केला अधर्माचा नाश. जिंकलं धर्माचं तेज आणि पसरली शांतता. आजही एक साधी भक्तीण देवीसमोर आपलं दुःख मांडते आणि तिला मिळतं बळ. भीतीऐवजी आत्मविश्वास. सिंह म्हणजे धैर्य, तलवार म्हणजे न्याय. देवी कात्यायनी सांगते, अन्याय सहन करू नकोस. जर ही शक्ती तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शक्ती स्वरूप चॅनलला सबस्क्राईब करा. जय देवी कात्यायनी.